ज्या लोकांचे आई किंवा वडील किंवा सख्खे बहीण भाऊ म्हणजे जे एकदम क्लोज फर्स्ट डिग्री फॅमिली रिलेटिव्ह त्यांच्यामध्ये रक्तदाब जर कोणाला असेल तर त्यांनी जर जास्त काळजी घ्यायला पाहिजे. ह्या लोकांना थोड्या यंग किंवा तरुण वयामध्येच ब्लड प्रेशरचे चान्सेस व्हायचे खूप जास्त राहतात. त्यामुळे ह्या लोकांनी जेवढं शक्य होईल तेवढं रेग्युलर मध्ये जरी काही त्रास नसेल तर आपले रक्तदाबाचं चेकअप रेग्युलर करणं आवश्यक आहे. रक्तदाब जर वाढला तर भरपूर लोकांमध्ये तर काही लक्षणच आढळत नाही. म्हणजे असं त्यांना व्यक्तीकडे पाहून कळत नाही की रक्तदाब वाढलाय. काही लक्षणं अशी आहेत, उदाहरणार्थ दिसायला थोडंसं धुरकट दिसणे, ब्लर होणे विजन, किंवा परत डोके दुखणे. आपण पेन किलरची गोळी घेतो पण आपण हे नाही की परत डोकं का दुखतंय. जर रोज डोकं दुखतंय, पर्टिक्युलरली अर्ली मॉर्निंग हेडेक म्हणजे सकाळी डोकं दुखतंय किंवा कधी पण डोकं दुखतंय आणि परत दुखतंय वारंवार, आपण गोळी घेतो बरं वाटतं, तर मग हे एक महत्त्वाचं लक्षण आहे की रक्तदाब त्यावेळेस आपण चेक करायला पाहिजे. खूप जास्त दम लागतोय किंवा चालल्यानंतर दम लागतोय, छातीत अचानक धडधड होतीये, यावेळेस सुद्धा आपण रक्तदाब चेक करून घेतला पाहिजे जवळच्या डॉक्टरांकडून. आणि काही बेसिक टेस्ट असतात, उदाहरणार्थ ECG किंवा 2D इको, ज्याच्यामध्ये हार्टचं फंक्शनिंग कळतं आणि त्याच्यावर कळतं की रक्तदाब किती दिवसापासून आहे, कारण की त्याच्याकरता ते टेस्ट करणं पण आवश्यक आहे. याबरोबरच काही ब्लडच्या टेस्ट करणं अतिशय आवश्यक आहे. जेव्हा रक्तदाब एखाद्याला निदान होतो किंवा आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला रक्तदाब असू शकतो, हायपरटेन्शन, त्याच्यामध्ये बेसिक टेस्ट आहेत लाईक हिमोग्लोबिन, CBC, युरिन रुटीन मायक्रोस्कोपी, सेरम क्रिएटिनिन, सेरम युरिक ऍसिड आणि लिपिड प्रोफाईल म्हणजे सेरम कोलेस्ट्रॉल लेवल. या बेसिक ब्लडच्या टेस्ट आहेत, या आपण करू शकतो. या एकदम बेसिक टेस्ट आहेत ज्या कुठेही आपल्या जवळपास आपल्याला अवेलेबल होतील.